चला मी ना मोबाईल कसा लावते स्टँडला किंवा मग कसं दिसलं पाहिजे पुढे तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी ना सकाळीच रोज मी थोडंसं चालायला जात असते बरं का. ते पण जास्त अंधार असतं त्यावेळेस नाही जात किंवा मग एकदम दिवस निघाल्यावर नाही जात. थोडंसं अंधारामध्येच जाते. आणि चला आता इथे ना सकाळीच म्हणजे बघा चालल्यानंतर आहे ना आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं आणि बघा आपलं काही ना काही दुखतच असतं, त्याच्यामुळे थोडंसं चालणं गरजेचंच आहे. घरामध्ये पण आपल्याला आहे ना वेळ भेटत नाही व्यायाम वगैरे करायला काही, त्याच्यामुळे आहे ना मग थोडंसं चाललं ना चांगलं असतं. आणि सकाळचं वातावरण तुम्हाला माहीतच आहे किती चांगलं असतं. आणि चला आता फ्रेश पण असतं वातावरण आणि सकाळी सकाळी ना मस्त आपले पक्षी पण खाली उतरतात झाडावरून, छान असा किलबिलाट त्यांचा आवाज येतो वगैरे. आणि रस्ते पण छान मस्त मोकळे असतात त्यावेळेस. चला घरी आल्यानंतर आहे ना आता इथे मुलासाठी नाश्ता बनवते मी. आता हे तांदूळ ना धुवून घेतलेले होते आणि ते तांदूळ दळून आणलेले होते. आता त्याच्यासाठी इथे ना मी धिंडरं बनवते. आमच्याकडे धिंडरेच म्हणता याला, म्हणून मी तुम्हाला तेच बोललेली आहे बरं का, म्हणजे तेच सांगितलेलं आहे. आणि त्याला आहे ना आज गोड खायचं होता धिंडरं, त्याच्यामुळे आहे ना मी त्याच्यामध्ये थोडासा गूळ घातलेला होता. आणि तांदूळ दळून आणायचे आणि त्या पिठामध्ये थोडासा गूळ घालून रात्रीच भिजत ठेवायचं ते आणि सकाळी अशी पद्धतीने बनवायचे. चला मोबाईल कसा लावायचा सांगते. हे बघा आता त्याच्यासाठी सर्वात पहिले आपल्याला 2 मोबाईल लागतात बरं का. आता इथे मी एक मोबाईल स्टँडला लावलेला आहे बघू शकता. एक मोबाईल माझ्या मुलीला मी धरायला लावलेलं होतं बघू शकता. आणि आजूबाजूचा कितीही पसारा असू द्या, पण आपल्याला आहे ना फक्त इथे ना आता जे मी बनवते ना, समजा आता इथे बघा कढईमध्ये काहीतरी बनवते तर तेच दिसलं पाहिजे आपल्याला बघू शकता ह्या पद्धतीने. त्याच्यासाठी ना आपल्याला पहिल्यांदा सगळी तयारी करून घ्यायची असते. काय भाज्या वगैरे चिरून घ्यायच्या असतात, सगळे मसाले वगैरे पण काढून घ्यायचे असतात, नाही तर त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. कारण का तिथे आपला गॅस पण म्हणजे कसं गरम वाफ असते, त्याच्यामुळे मोबाईल जास्त वेळ लावून ठेवू शकत नाही आपण. कसं पटापट करायचं असतं आणि जिथं आपल्याला समजा जास्त वेळ लागणार आहे करायला तिथे आपल्याला स्टॉप करायचं असतं, ते परत चालू करायचं. आणि त्याच्यानंतर आता हे बघा रात्रीची वेळ आहे. इथे ना मला 11 वाजलेले होते माझ्या मुलीच्या केसांना तेल लावायला, कारण का ती 8 वाजता घरी आली. त्याच्यानंतर जेवणं वगैरे भांडे वगैरे नंतर आहे ना तिच्या केसांना मी आवर्जून शनिवारच्या दिवशी तेल लावतच असते, म्हणजे ती दुसऱ्या दिवशी केस धुवून टाकत असते. आणि तिचे केस आहे ना खूप लांब आहे बघू शकता. नेहमी तिच्या केसांची मी भरपूर अशी काळजी घेत असते. चला इथेच एंड करते.